इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच. मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी. नमस्कार मंडळी. प्रभाग क्रमांक 2 मधून इच्छुक उमेदवार असलेले सदाशिव बंडिगणे हे आपल्या समेत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांना विचारूयात या निवडणुकीमध्ये आपली ध्येय धोरणे काय असणार आहेत. नमस्कार, मी सदाशिव बंडिगणे, युवा महाराष्ट्र सेनेचा शहराध्यक्ष म्हणून आज या इचलकरंजी भागामध्ये काम करतोय आणि प्रभाग क्रमांक 2 मधून मी एक इच्छुक उमेदवार म्हणून नगरसेवक होण्याची माझी इच्छा आहे. त्याच्यासाठी मी आज निवडणूक लढवत आहे. त्याच्याबद्दल मी काय करणार हे सांगावे अशी मला इच्छा आहे की आता आपल्या इथं मूलभूत गरजा, पाणी, रस्ता, गटरी ह्या तर आहेतच. ह्याच्या व्यतिरिक्त मी काय करू शकतोय, ह्याच्या व्यतिरिक्त मी आपल्या इथं ओपन पीसेस आहेत. ओपन पीस मध्ये वयोवृद्ध लोकांना, नागरिकांना की रस्त्यावर बसावं लागतं, त्यांना बसण्याची कुठे व्यवस्था नाही आहे, त्याच्यासाठी ऑक्सिजन पार्क किंवा फिरण्यासाठी ट्रॅक किंवा युवकांसाठी जिम ह्या संदर्भात आपल्या युवकांना मी देण्याचं काम करणार आहे. आणि ह्याच्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. आणि भागातून पहिल्यांदाच मी एक उमेदवार म्हणून माझी इच्छुकता असल्यामुळं लोकप्रतिसाद मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी स्थानिक नागरिकांचा असा उठाव असल्याचं यांचं म्हणणं आहे की ह्या प्रभाग क्रमांक 2 मधून इथले स्थानिक नागरिक एक स्थानिक उमेदवार असावा अशी इथल्या नागरिकांची भावना असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. मी या ठिकाणी त्यांना विचारतो, आपल्यासमोर मातब्बर उमेदवार असताना आपण ही निवडणूक कशा पद्धतीने राबवणार. खरोखरच ते मातब्बर आहेत आणि त्यांना सर्वसामान्य गरिबांची काही अडचणी काय आहेत आणि हे बाहेरचे उमेदवार असल्यामुळं प्रथमतःच मी या भागातला इच्छुक उमेदवार आहे आणि मला खरोखर त्या मातब्बरच्या विरोधात लढण्याची मला उत्सुकता आहे की सर्वसामान्य लोक कुठल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देतात की पैशाच्या पुढे झुकतात हे आता खरोखर बघावं लागणार आहे. त्याच्यासाठी मी माझी उमेदवारी इथं जाहीर केलोय. 17,000 मतदारांचा मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघामध्ये आपण कशा पद्धतीनं घर टू घर आपली यंत्रणा राबवणार आहात. आता माझी सहसा सर्वसाधारण माझी ओपन मध्ये कुठलीही कॅम्पिंग नाही आहे. माझी छुपी बैठका चालू आहेत. कारण का मी ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी त्यांना पैशाची आमिषा दाखवून त्या लोकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यासाठी माझी यंत्रणा सगळी छुपीत आहे आणि मी ते थोड्याच दिवसात ओपन मध्ये आणू शकतोय. कारण का सर्वसामान्य लोकांना उठाव होणार आहे म्हटल्यावर सर्वसामान्य लोक आमच्या बाजूने राहणारच आहेत. त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे. युवा महाराष्ट्र सेनेचे सध्या शहराध्यक्षपद आपण भूषवत आहात. या माध्यमातून आपण केलेली जरा थोडक्यात कामं आपण या ठिकाणी सांगावी. युवा महाराष्ट्र सेनेचा शहर अध्यक्ष असल्यापासून आम्ही सोळकोड योजना 30 किलोमीटर दंडवत घालून प्रांत ऑफिसला परत निवेदन दिलं. त्या निवेदन पूर्तता म्हणून आपल्याला त्यांनी एक वेळ दिला होता. राजकीय क्षेत्रात काय घडतंय आजकाल सांगता येत नाही. कोण कुठल्या पक्षात जाईल, कुठल्याला स्थगिती येईल हे काय सांगता येत नाही. ह्याच्यामुळं ते बारगळलं गेलं. आता आम्ही ह्या इचलकरंजी मध्ये 2 नंबर भागात आजपर्यंत कुठलाही नगरसेवक असू दे त्यानं इकडे लक्ष दिलेलं नाही आहे. 9 वर्षापासून आता बघतोय कोणी लक्ष दिलेलं नाही. आता 3 ते 4 महिने झालं ह्या भागात सातत्यानं लक्ष दिल्या. त्याच्यामुळे ते नागरिकांच्या मध्ये चीड तयार झालेली आहे आणि ह्याच्यामुळं भागातला म्हणून एक आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतोय. आपण नगरसेवक म्हणून भविष्यात निवडून आलात तर प्राधान्याने 3 कामे आपली अशी कोणती असणार की ती तुम्ही नागरिकांसमोर घेऊन जाणार. आता माझं एक इचलकरंजी शहराध्यक्ष म्हणून मी काम करत असताना मला सगळ्यात मोठं ट्रॉफिक आणि धुळीचं साम्राज्य हे नष्ट करायचं आहे. जसं की आम्ही गेल्यानंतर महानगरपालिकेचा इन्कम सोर्स वाढता येईल ह्या पद्धतीनं काम करायची इच्छा मला आहे. ज्या आयुक्तांना किंवा कोणाला सुचत नसेल, आम्ही जरी धनशक्तीनं जरी कमी असलो, विचारानं आम्ही मोठे आहोत आणि विचाराच्या दृष्टिकोनातून आम्ही निवडणूक लढवत आहे. त्या हिशोबाने आम्ही ही 3 कामे म्हणजे आम्ही आता इथं कामगार वस्ती आहे,
कामगार वस्तीसाठी आमच्या इथं एसटी डिपोच्या मागची बाजू रिकामी आहे. आम्ही एसटी डिपोवाल्यांना एक हे करून की बाबा ती जागा भाड्यानं द्या किंवा ट्रॅव्हल्सवाले इथं येऊन लावतील, जे गावात शेअर वाहतूक जी रस्त्याला ट्रॅव्हल्स लावतात ती ट्रॅव्हल्स थांबून इकडे उभा करू द्या. रिक्षावाल्यांचा त्याच्यामध्ये फायदा आहे, टेम्पो ट्रॅव्हल्सवाल्यांचा फायदा आहे सगळ्यांना. आणि इथून बाहेर जायला रस्ता आहे एक मोठा, त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांनी इथं राहणाऱ्या वस्तीकर लोकांचा भाड्यामध्ये वाढ होईल, जेणेकरून इचलकरंजी महापालिकेचं एखादी मोठं खानावळ चालू होईल. ही सर्वसामान्य लोकांसाठी ही फायद्याच्या गोष्टी आहेत, ते आम्ही ह्या इचलकरंजीच्या 2 नंबर भागामध्ये करणार आहे. तेवढंच या ठिकाणी प्रभागातील गटरी रस्ते यासाठी तर तुमचा प्राधान्यानं प्रयत्न असणारच आहे. मला एक सांगा, ह्या तक्रारी नागरिकांच्या येऊ नये यासाठी काय यंत्रणा राबवणार? ह्या तक्रारी येऊ नये ह्याच्यासाठी यंत्रणा राबवायची आवश्यकताच नाही, कारण आम्हीच असणार आहे तिथं आम्हाला ढात चावला की नागरिकांना ढात चावला. आतापर्यंत जे नगरसेवक आहेत ते बाहेरचे आहेत, त्यांना काय ढात चावलं, तिथल्या लोकांना काय झालं, डेंग्यू झाला, मलेरिया झाला, ह्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. ह्याच्यामुळं तिथल्या लोकांना ढात चावला की आम्हाला ढात चावला. ह्याच्यामुळं आम्ही आमच्या आरोग्याची पहिला काळजी घेण्यासाठी आमच्या आरोग्याची काळजी घेतली म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली, आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली म्हणजे आमच्या आरोग्याची काळजी घेतली. हे आम्ही या माध्यमातून राबवणार आहे. आपण या ठिकाणी बघितलं असाल, प्रभाग क्रमांक 2 मधून सदाशिव बंडिगणी हे आपल्यासोबत जोडले होते. येणाऱ्या या प्रभागातील निवडणुकी संदर्भात एक सामान्य कुटुंबातील एक चळवळीचा कार्यकर्ता या नात्याने प्रभाग क्रमांक 2 नागरिक आज या ठिकाणी उठाव असा दिसून येतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये बंडिगणी साहेबांना आपण इचलकरंजी महानगरपालिकेच्या ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत निवडून द्यायचा असा चंग बांधला असल्याचे इथले नागरिक व इथले उमेदवार बोलत असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या या पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतोय आणि इथे थांबतोय. धन्यवाद.